जिल्हा परिषद कार्यालयासमोर शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीनं साहित्य पळून नेणारा आणि मागील 1 वर्षांपासून हैदराबाद येथे फरार असलेला सराईत गुन्हेगार आता पोलिसांच्या ताब्यात आहे। अशोक रोहिदास कांबळे ते राहणार आहेत साखरे बोरगावचे, हल्ली मुक्काम करतात ते बीडमध्ये। हे जिल्हा परिषद कार्यालयासमोरील जागेत पत्र्याचे शेड मारण्याचं काम करत होते। त्यावेळी आरोपी सय्यद अनवर सय्यद मुजावर आणि यासीन खान पठाण दोघे हे बीडलाच राहतात। यांनी तेथे जाऊन अशोक कांबळे यांना फरशी व कुऱ्हाड व तलवारीचा धाक दाखवून कामासाठी लागणारे तब्बल 25,000 रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन, कटर व ड्रिल मशीन बळजबरीने चोरून नेले होते आणि याच प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला होता। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो आहे सय्यद अनवर हा गुन्हा केल्यापासून मागील 1 वर्षांपासून हैदराबाद येथे पळून गेला होता। बीड शहर पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदाराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की हा आरोपी बीडमध्ये आलाय, जिल्हा परिषद आवारामध्ये संशयास्पदरित्या फिरत सुद्धा आहे आणि या माहितीची तत्काळ दखल घेत पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीस ताब्यात घेतलंय। आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्दामाल जप्त करण्यात आलाय। सय्यद अनवर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला यापुढे पोलिसांच्या कडक निगराणीमध्ये ठेवण्यात येणार आहे। आणि ही कारवाई कोणी केली तर बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बलदाड, पोलीस उपनिरीक्षक आहेत महेश जाधव, तसेच पोलीस हवालदार सय्यद शहेनशाह, गैनीनाथ बावनकर, मंगेश शिंदे, राम पवार आणि इलियास शेख यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।